तोंडात ठेवताच विरघळतील असे हे मऊसूत पाकातील रव्याचे लाडू बनवायचे म्हणजे बऱ्याच वेळी टेन्शन येतं. प्रमाण किती घ्यायचं, पाक वगैरे बिघडला तर काय करायचं, अशी बरीचशी टेन्शन असतात. तर आज आपण अगदी छोट्या छोट्या टिप्स वापरून असे हे मऊसूत लाडू बनवणार आहोत. अगदी 2 महिने तरी हे लाडू असे छान टिकून राहतात. यातील एक लाडू मी तोडून दाखवते. तर बघा, आतून छान दाणेदार आणि खुसखुशीत हे लाडू बनतात. हे लाडू बिघडू नये यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे हे सर्व साहित्य एका वाटीने मोजून घ्यायचं. ही जी तुपाची वाटी आहे त्या वाटीनेच हे सर्व साहित्य मी मोजलेलं आहे. तर बरोबर 4 वाटी हा रवा आहे आणि रवा घेताना असा बारीक रवा घ्यायचा. मोठा रवा घेतल्यास त्याचे लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत. एवढ्या रव्यासाठी बरोबर 2.5 वाटी साखर घ्यायची. एवढं साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे. आता याच वाटीने 1 वाटी भरून तूप घ्यायचं. लाडू बनवण्यासाठी तूप घेत असताना नेहमी ते असं वितळून घ्यायचं म्हणजे तुपाचं प्रमाण चुकत नाही. आता आपल्या आवडीप्रमाणे या तुपाचं प्रमाण आपण 2 ते 3 चमचे कमी करू शकता, पण यापेक्षा जास्त तूप मात्र वापरायचं नाही. या सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. रवा भाजण्यासाठी एखादी जाड आणि मोठी कढई घ्यायची म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो. यामध्ये तूप घालताना सुद्धा सर्वच तूप एकाच वेळी न घालता असं थोडं थोडं तूप घालायचं म्हणजे तुपाचा अगदी अचूक अंदाज येतो. गॅस अगदी लहान ठेवायचा आणि यामध्ये हा सर्व रवा घालायचा. आता हा रवा परतत छान असा बदामी रंगावर भाजून घ्यायचा. रवा भाजायचा म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण तास अगदी सहज लागतो. लवकर रवा भाजावा यासाठी गॅस मध्यम किंवा मोठा करायचा नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये बघा, रव्याने सर्व तूप शोषलेलं आहे आणि रवा हलकासा फुललेला आहे. आता यामध्ये अजून थोडंसं तूप घालायचं. पुन्हा उलटणं अगदी तळापर्यंत न्यायचं आणि उलटून पालटून हा रवा चांगला भाजू द्यायचा. अजून साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर यातील सर्व तूप मी घातलेला आहे आणि हा रवा छान असा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा लवकर भाजला जावा यासाठी गॅस जर मोठा केला तर लगेचच हा रवा करपला जातो आणि तशाच रव्याचे लाडू केले तर ते दाताला अगदी करकर लागतात. आणि लाडू अगदी पांढरे शुभ्र दिसावे यासाठी रवा जर कमी भाजला असेल तर ते लाडू मात्र पोटाला भाजू शकतात. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल, पण सतत परतत आणि कमी गॅसवरच हा रवा असा खमंग भाजायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे भांडं घेताना जाड भांडं घ्यायचं म्हणजे रवा तळाला करपत नाही. सुरुवातीपासून आतापर्यंत साधारण 25 ते 26 मिनिटे झालेली आहेत आणि आता या रव्याचं टेक्स्चर बघा, रवा छान असा फुलून आलाय आणि याचा रंग सुद्धा बघा, सुरुवातीला पांढरा शुभ्र असलेला रवा आता मात्र बदामी रंगावर आलेला आहे. अजून 2 ते 3 मिनिटे असा परतायचा आणि नंतर गॅस बंद करायची. आता हा रवा असाच कढईमध्ये न ठेवता एखाद्या ताटामध्ये काढायचा आणि पूर्णपणे थंड करायचा. आता दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला 1 तारी पाक बनवायचा. तर त्यासाठी इथे मी 2.5 वाटी साखर घेतली. यामध्ये साखर बुडेल एवढं पाणी घालायचं. तर अगदीच योग्य प्रमाण सांगायचं तर 2.5 वाटी साखरेसाठी 1.25 वाटी पाणी घालायचं. आता सुरुवातीला गॅस मध्यम ते मोठा करायचा आणि ही सर्व साखर वितळू द्यायची. याला अशी एक उकळी आली की पुढची सर्व प्रोसेस मात्र अगदी कमी गॅसवर करायची. तर 3 ते 4 मिनिटे हा पाक शिजल्यानंतर मी चेक केला तर असा हा पातळच पाक आहे. याची तार वगैरे अजूनही बनलेली नाही. आणि हा पाक चेक करताना सुद्धा एखाद्या प्लेटमध्ये घेतल्यावर तो साधारण 10 सेकंद वगैरे थंड होऊ द्यायचा. थंड झाला की मगच हातावर घेऊन चेक करायचा. तर हा पाक अजून 3 ते 4 मिनिटे मी शिजू देते, पण अधेमध्ये हा पाक मात्र चेक करायचा. आपण कोणती कढई वापरतोय, किती जाड किंवा किती पातळ कढई आहे यावर सुद्धा पाक शिजण्याचं टायमिंग असतं. त्यामुळे पाक शिजण्यासाठी वेगवेगळा टायमिंग लागू शकतो. अजून थोडा वेळ शिजल्यानंतर हे उलटणं असं उलटं केल्यावर बघा, यामध्ये हा शेवटचा जो थेंब आहे त्याला अशी तार सुटू लागते म्हणजेच आपला पाक बनवून तयार आहे. आणि प्लेटवर घेतलेल्या पाकाला सुद्धा बघा, हलकीशी अशी तार सुटू लागले म्हणजेच आपला पाक अगदी योग्य आहे. आता मात्र हा पाक या पुढे जाऊ द्यायचा नाही. लगेच यामध्ये भाजून थंड केलेला रवा घालायचा. गॅस बंद करायचा आणि थोडीशी वेलची पावडर घालायची. गरम पाकामध्ये गरम रवा घालायचा नाही. आपला पाक शिजेपर्यंत रवा पूर्णपणे थंड झाला होता.
तर हे बघा, हे सर्व असं एकजीव झालं की यावर झाकण ठेवायचं आणि साधारण अर्धा ते पाऊण तास तरी हा पाक यामध्ये मुरू द्यायचा. या पाऊण तासामध्ये सुद्धा दर 10 ते 15 मिनिटानंतर हे मिश्रण असं मिसळायचं, म्हणजे यामध्ये फार गाठी वगैरे होत नाही. आणि हे मिश्रण सुद्धा बघा, सुरुवातीला असं पातळ दिसतं, पण जसजसं थंड होईल तसतसं ते छानपैकी मिळून येतं. तर अजून 15 मिनिटांनी हे मिश्रण मी असं ढवळून घेते. आता मात्र वर असं कोरडं दिसू लागतं, पण आतमध्ये छानपैकी पाक व्यवस्थित मुरला जातो आणि आतला रवा मात्र मस्त असा मऊसूत राहतो. तर हे मिश्रण उलटण्याने किंवा चमच्याने असं वर खाली करायचं. आता पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि साधारण अजून 15 मिनिटे थंड होऊ द्यायचं. तर हे सर्व मिश्रण रूम टेम्परेचर किंवा कोमट होईपर्यंत मला पाऊण तास लागलेला आहे. आता कोमट असतानाच याचे लाडू वळायचे, म्हणजे अगदी पटपट लाडू वळले जातात. तर हे मिश्रण बघा छान असं खुसखुशीत झालेलं आहे. आता हाताने किंवा उलटण्याने सुरुवातीला हे मिश्रण चांगलं असं मोकळं करायचं. हे मिश्रण असं सुरुवातीलाच एकसारखं केलं म्हणजे नंतर लाडू वळायला सुद्धा सोपे जातात. तर यातील थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन बघा, अगदी सहज वळलं जातं, म्हणजे याचे लाडू अगदी पटपट बनवता येतात. आपला रवा जर व्यवस्थित भाजला गेला असेल आणि पाक सुद्धा अगदी अचूक बनला असेल तर हे लाडू बनवणं म्हणजे फार काही अवघड नाही. एका मुठीच्या प्रमाणात असं मिश्रण घ्यायचं आणि नंतर दोन्ही हाताने हा लाडू असा घट्ट वळायचा. लाडू वळून झाला की एका हातावर घेऊन असा खेळवायचा, म्हणजे लाडूला छान चकाकी येते आणि मस्तपैकी गोलाकार बनतो. आपल्या आवडीप्रमाणे यावर आपण काजू किंवा मनुके सुद्धा लावू शकता. तर हे बघा, अशाच पद्धतीने हे सर्व लाडू बनवून घेते. आपले पाक अचूक बनवला म्हणजे सुरुवातीचेच नव्हे तर अगदी शेवटपर्यंत हे लाडू चांगले वळले जातात. या लाडूमध्ये आपण दूध वगैरे वापरलं नाही, म्हणजे 2 महिने तरी हे लाडू अगदी व्यवस्थित टिकले जातात. आणि हा शेवटचा लाडू सुद्धा बघा अगदी सहज वळला जातो, फार कष्ट घ्यायची गरज नाही. पाक बनवताना लक्षात ठेवायचं, एक तारी पाक बनला की लगेच गॅस बंद करायचा. पाक जर पुढे गेला तर नंतर मिश्रण मात्र घट्ट होतं आणि पाक कच्चा राहिला तर लाडू फार दिवस टिकत नाहीत. तर त्यामुळे असं योग्य पाक बनवणं फार गरजेचं आहे. पाकातले लाडू बनवायचे म्हणजे फार काही अवघड नाही. पहिल्याच प्रयत्नात सुद्धा अशा पद्धतीचं प्रमाण आणि एवढं टायमिंग वापरून जर लाडू बनवले तर असे योग्य लाडू बनले जातात. एवढ्या साहित्यामध्ये असे लहान आकाराचे 26 ते 27 लाडू बनतात आणि मध्यम आकाराचे बनवायचे असतील तर 23 ते 24 लाडू अगदी सहज बनवता येतात. यातील एक लाडू मी तोडून दाखवते. तर लाडू तोडल्यावर बघा, तोंडावर ठेवताच लगेच विरघळतील असे लाडू बनलेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातील. तर पाकातील रवा लाडू बनवायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.